प्रश्न 1. कोरिओलिस प्रभाव कोणत्या कारणामुळे निर्माण होतो? उत्तर: पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. स्पष्टीकरण: पृथ्वी फिरते म्हणून सरळ रेषेत जाणारे वस्तू वारे वळलेले दिसतात. हाच कोरिओलिस प्रभाव आहे. प्रश्न 2. उत्तर गोलार्धात कोरिओलिस प्रभावामुळे वारे कोणत्या दिशेने वळतात? उत्तर: उजवीकडे. स्पष्टीकरण: उत्तर गोलार्धात सर्व हालचाली, वारे, समुद्री प्रवाह उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात डावीकडे. प्रश्न 3. कोरिओलिस प्रभावाचा परिणाम कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जाणवतो? उत्तर: ध्रुवीय प्रदेशात. स्पष्टीकरण: विषुववृत्ताजवळ कोरिओलिस प्रभाव 0 असतो, पण ध्रुवांकडे गेल्यावर प्रभाव जास्त होतो. प्रश्न 4. वायुवेग कमी असताना कोरिओलिस प्रभावाचा परिणाम कसा होतो? उत्तर: अत्यंत कमी. स्पष्टीकरण: कोरिओलिस प्रभाव हा वस्तू वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतो. वेग जास्त असेल तर वळण जास्त, वेग कमी असेल तर वळण कमी. प्रश्न 5. चक्रीवादळ, सायक्लोन, उत्तर गोलार्धात कोणत्या दिशेने फिरते? उत्तर: प्रतिघटी, अँटीक्लॉकवाईज. स्पष्टीकरण: कोरिओलिस प्रभावामुळे उत्तर गोलार्धातील हवेचे दाबकेंद्र प्रतिघटी फिरते, तर दक्षिण गोलार्धात घटी, क्लॉकवाईज, फिरते.